लाडक्या बहिणींच्या अर्जाची होणार पुन्हा पडताळणी, महिलांची धाकधूक वाढली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरलेल्या 81 लाख लाडक्या बहिणींपैकी 62 लाख लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही। अनेक लाडक्या बहिणीने सरकारच्या निकषांना घाबरून केवायसी केलेली नाही असे लक्षात आले। त्यामुळे पात्र असलेल्या लाडक्या बहिणींची पुन्हा केवायसी पडताळणी केली जाईल असे आश्वासन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे राज्यातील लाडक्या बहिणींना दिली। 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 हजार असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे। लोक अपात्र झाले, त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आत्तापर्यंत सत्य मानण्यात आली आहे, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। ABS न्यूज मराठी।